हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? इथे उज्जैनमध्ये आमचं फर्स्ट डेला महाकाल आणि कालभैरवनाथाचं दर्शन झालेलं, त्याच्यानंतर छोट्या छोट्या मंदिरांचं दर्शन झालेलं. डे 2 आम्ही इथे ओंकारेश्वर प्लॅन केला होता. सो आम्ही उज्जैनवरून ओंकारेश्वरला आला. बसने 4 ते 4.5 तासाची रनिंग आहे. जर तुम्हाला ट्रॅफिक वगैरे लागलं त्याच्यापेक्षा थोडा जास्तही वेळ लागू शकतो. इथे सकाळी आम्ही मॉर्निंगमध्ये मस्तपैकी रेडी झालेलो आणि आज आमचं थीम होतं लॉंग स्कर्ट आणि मस्त असं टी-शर्ट. सो इथे बघू शकता तुम्ही की सगळेजण आम्ही हॉटेलवरनं निघून चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. मस्त चहा होता गुळाचा, अगदी सुरेख. आणि चहा पिल्याशिवाय तर काही दिवसाची सुरुवात होणं शक्यच नाही आहे. सो इथे मस्त असं निघालो. चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही परत बसमध्ये बसलो आणि मस्त असं निसर्गाचा आनंद घेत जे आहे आम्ही निघालेलो आहोत. थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं आणि मग काय जे बसमध्ये सुरू झाला डान्स प्रोग्राम. हे आहेत आमच्या शोभा काकू, फुल ऑन एनर्जी आणि मस्तपैकी त्यांनी असं डान्स वगैरे स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला तर काही डान्स येत नाही, सो इथे बाकीचे सगळेजण आता डान्स करायला रेडी होतात. हे या दोघी तर एकदम म्हणजे यांनी एकदम छान डान्स केला. त्यांच्या आता मराठी, हिंदी आणि अक्षरशः आता भोजपुरी सॉन्गवर देखील डान्स करण्यात आलेला आहे. सो इथे बघू शकता तुम्ही मस्त एन्जॉय करत आमचा प्रवास चालू होता उज्जैन टू ओंकारेश्वर. इथे डे 2चं दर्शन ओंकारेश्वरमध्ये होतं. ॲक्च्युली पासेस अवेलेबल असतात, पण तुम्हाला सांगते की आम्हाला एवढा त्रास झाला की आमचे पासेस अवेलेबल झालेले नव्हते. आणि त्याच्यानंतर जे आहे आणि ते पण आमचं कन्फर्म हे होतं की पासेस आहेत म्हणून आम्ही रिलॅक्स होतो, पण तसं काही झालं नाही. आम्ही पोहोचलो ओंकारेश्वरमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता की छान निसर्ग आहे. ओंकारेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर बसने आम्हाला बस स्टँडला बस लावलेली आणि तिथून पुढे आम्हाला रिक्षा करायची होती. ती रिक्षा तुमची ममलेश्वर महादेवांच्या मंदिराच्या थोडीशी मागे सोडते आणि मग तिथून तुम्हाला वॉकिंग पुढचा सगळा जो 3-3.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो करायचा असतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी बस चेंज केली, म्हणजे रिक्षामध्ये आम्ही ट्रॅव्हल करतो आणि इथे चाललेलो. पण त्या दिवशी भयंकर गर्दी होती. जवळजवळ 2.5 ते 3 लाख भाविक तिथे आले होते आणि हे सगळं न्यूजमध्ये ऐकून तर आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. आमचा पास कॅन्सल झाला होता. त्यानंतर गर्दी पाहून आमच्याबरोबर जे थोडे वयस्कर मंडळी होती त्यांनी तर हात टेकले आणि जे यंग होते त्यांनी देखील हात टेकलेले होते. इथे बघू शकता ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असे 2 महादेवांची मंदिरं आहेत, जे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 आहेत. पण आधी ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, नंतर ममलेश्वराचं. स्वामी इथे ममलेश्वराच्या मंदिरात न जाता डायरेक्टली ओंकारेश्वरला गेलो होतो. तर इथे तुम्ही बघू शकता नर्मदा नदी आहे. ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि ही एकमेव अशी नदी आहे आणि महादेवाच्या घामापासून ही तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी आहे अक्षरशः. आणि आम्ही आदल्या दिवशीच काहीतरी इथे नदीमध्ये बोट पलटी झालेली, त्याच्यामुळे खूप त्यांनी कडक बंदोबस्ताने हे केलं होतं. इथल्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक वातावरणामध्ये नदीच्या पात्रात जे दगड आहेत त्यांना देखील शिवलिंगाचं रूप प्राप्त आहे आणि कणाकणात महादेव आहेत असं बोलायला काही हरकत नाही आहे. तरी ते आम्ही आधी राऊंड मारला, बोटिंग करून घेतले. त्यांनी आम्हाला सगळं तिकडचं दाखवलं. जिथे 3 नद्यांचा संगम होतो ते ठिकाण देखील दाखवलं आणि इथे एक गुप्त नदी देखील आहे बरं का. 2 नद्यांचा संगम आणि 3री गुप्त नदी असंही ह्या नदीचं महत्त्व आहे. गंगा जेवढी पवित्र आहे त्याहीपेक्षा नर्मदेच्या फक्त दर्शनाने तुमचं पावित्र्य टिकून राहतं. तर इथे जे आहे डॅम आहे आणि इथेच थोडंसं पुढच्या साईडला 3 नद्यांचा संगम देखील आहे. ते सगळं आम्हाला गाईडने सांगितलं आणि खूपच छान, खूप भारी वाटत होतं. ओंकारेश्वरचा पास कॅन्सल झाल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो, परंतु इथे तुम्ही बघू शकता की वरून हा मी व्हिडिओ काढला होता. इतकं छान वाटतं आहे. आणि हे आहे ओंकारेश्वर. इथे 5 मजली इमारत आहे आणि कंटिन्यू चालू होतं. आम्ही फक्त इकडून तिकडे पासेससाठी फिरत होतो, पण आम्हाला कुठेही पास अवेलेबल होत नव्हता. तिथले जे छोटे मंदिर्स होते ते आम्ही करून घेतले. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता गर्दीत न जाता घाटावरच बसून राहायचं, इथली आरती करायची आणि देन मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. पण झालं असं, संध्याकाळ होता आम्ही सनसेट देखील इथेच बघितला. आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगची जी आरती असते इथे बघू शकता. इथे भरती आली होती नर्मदेला
आणि तिथल्या शिवलिंगाला पाणी लागल्यानंतर ती आरती स्टार्ट झाली होती एक्झॅक्ट 7 वाजता. आणि ते बघू शकता आम्हाला ह्या आरतीचा अनुभव जो घेता आला तो शब्दात व्यक्त करणं खूपच कठीण आहे, पण अंगावर शहारे आणणारा क्षण होता हा. आणि इथे आम्ही 3ही ऋतू बघितले बरं का. म्हणजे सकाळी थंडी होती, दुपारी थोडं गरम होत होतं, त्यानंतर पाऊस पण पडला. म्हणजे अक्षरशः सगळंच महादेवाने आमच्याकडनं करवून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर ही आरती ते तुम्ही बघू शकता. पाऊस आला तरी आरती कंटिन्यू चालूच होती. त्याच्यानंतर इथे अजूनही आमचं ओंकारेश्वराचं दर्शन झालं नव्हतं. नंतर रात्री जेव्हा आरती संपली तेव्हा अचानक आमच्या ग्रुपमधल्या ज्या सपना ताई होत्या त्यांनी धावपळ करून इथे बघू शकता आम्हाला सगळ्यांचे पासेस अवेलेबल करवले. नंतर परत आम्ही ते पासेस वगैरे घेऊन दर्शनासाठी गेलो आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं. म्हणजे जे भगवंताला आपल्याकडनं एखादी गोष्टी जेव्हा ती करून घ्यायची असते किंवा जेव्हा त्यांना आपल्याला दर्शन द्यायचं असतं ते त्याच वेळेत ठरलेलं आहे असं बोलायला हरकत नाही. इथली वास्तू अहिल्याबाई होळकरांनी बनवलेली आहे आणि हे मंदिर अप्रतिम आहे मित्रांनो, नक्की जा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. इथे आमचं छान असं दर्शन झालेलं होतं आणि तिथे एक पात्र आहे, तिथून डायरेक्टली आपण त्या पात्रामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याचा अभिषेक डायरेक्टली ओंकारेश्वरावर होतो. सो तिथून नर्मदेचं पाणी घेऊन गेलं होतं आणि आम्ही पात्रामध्ये अभिषेकासाठी पाणी टाकलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आणि ओंकारेश्वराचं दर्शन झाल्यानंतर इथे आम्ही पुराणिक श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ममलेश्वराचं दर्शन घेतलं. रात्री खूप लेट झालं होतं. हे आहे ममलेश्वर शिवलिंगाचं दर्शन. त्याच्यानंतर इथे बघू शकता इथे आमची जी साडी आहे ती मॅच झाली होती. हा आहे आपला डे 3ला आम्ही गेलो होतो बगलामुखी मंदिरामध्ये. इथे तुम्ही बघू शकता खूप कडक ऊन होतं. आदल्या दिवशी पाऊस पडला होता उज्जैनमध्ये आणि दुसऱ्या दिवशी असं वातावरण होतं. सो इथे बघू शकता ऋतू आम्हाला सगळे बघायलाच मिळाले. त्याचबरोबर दर्शनही अप्रतिम झालं. बगलामुखी दर्शन खरंच एकदा तरी जाऊन या, तुम्हाला खूप रस्ते मोकळे होतील. हे आहे भैरवनाथ. बगलामुखी मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे. हे त्यांचं दर्शन. जो पहारेकरी आहे ना तो अगदीच कडक आहे, हे बोलायला काही हे नाही. इथला तर क्षण अक्षरशः अंगावर काटे आणणारा होता, पण खूपच छान दर्शन झालं बगलामुखीचं. आणि त्याच्यानंतर आम्ही जो आहे परतीचा प्रवास स्टार्ट केला होता. आम्ही निघालो होतो कल्याणला, परत उज्जैन टू कल्याण. तर असा हा आमचा तिन्ही जे आहेत दर्शन व्यवस्थित छान झालेले. आणि आमचा ग्रुप असा जिथे जिथे त्यांचे हे होते कंपार्टमेंट तिकडे तिकडे थांबले होते आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. जब उसका बुलावा आहे ना तब भी हमारा काम होता है, ऐसे बिना बुलाए कोई कहीं पे भी नहीं पहुंच सकता, ये बात हमें तब पता चली. पण खरंच खूप छान वाटलं आणि खूपच छान प्रवास झाला. अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करा. थँक्यू.